पर्यावरण हा शिकवण्याचा विषय आहे की नाही याच्याबद्दल जरी दुमत असलं तरी एक गोष्ट मात्र निश्चित आहे की पर्यावरण हा जगण्याचा विषय आहे. त्याला जगता आलं पाहिजे पर्यावरणाच्या सुसंवादाने. ते पुस्तकात वाचून जमल का नाही जमल याच्याबद्दल मी सुद्धा साशंकित आहे. पण जर त्याला अशा पद्धतीने आपण शाळेमध्ये सवय लावली विद्यार्थ्याला की त्याला पर्यावरणाच्या सुसंवादाने पर्यावरणाशी सुसंवाद राखत जगण्याची जी प्रक्रिया आहे ही जर आपण मुलांना शाळेत शिकवली आणि तशा पद्धतीने जर आपण उपक्रम आपल्या शाळेमध्ये घेतले तर एक खूप चांगल्या पद्धतीचं फायदा आपल्याला भविष्यामध्ये दिसून येईल. कारण ही मुलं हीच पुढे जाऊन घरचे किंवा गावचे किंवा देशाचे कारभारी होतात. यांना आत्तापासून पर्यावरणाशी सुसंवाद किंवा मेळ राखत कसा विकास केला पाहिजे हे आपण शाळेतून शिकवलं पाहिजे. आणि एक बाजूने जर पाहिलं तर शाळा ही गावाचं नॉलेज सेंटर बनलं पाहिजे की शाळेमध्ये जे काही प्रयोग चाललेत वेगवेगळे त्या प्रयोगांना गावातल्या घरांपर्यंत कसं नेता येईल ही मुलंच पुढं जाऊन नेऊ शकतात. की उदाहरण जर आपण द्यायचं म्हटलं तर आम्ही शाळेमध्ये पूर्णपणे सोलर लाईटवर आमची शाळा चालते. कुठे इलेक्ट्रिसिटीचं त्याचा वापर आम्ही करत नाही. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं ट्री लायब्ररी किंवा बॉटॅनिकल गार्डन आम्ही शाळेमध्ये सुरू केलेलं आहे. शाळेच्या शेजारीच असणारी आमची जी परसबाग किंवा शेती आहे त्या शेतीमध्ये आम्ही ॲग्री मीडियम स्कूल नावाचा जो प्रोजेक्ट आम्ही करतो आहे की जिथं काम करता करता त्या निसर्गामध्ये किंवा त्या पिकांमध्ये शेतीमध्ये राहूनच सगळं एकतर शिक्षण तर मिळतंच पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्याला समज येते की कसं आपण जगलं पाहिजे, निसर्गाबरोबर कसं आपण वागलं पाहिजे. हा जो एक कॅम्पस आहे हा कॅम्पसमध्ये कुठंही प्लॅस्टिक आपल्याला दिसणार नाही. इथं प्लॅस्टिक मुक्त क्षेत्र म्हणून आम्ही घोषित केलेलं आहे आणि त्या पद्धतीने मुलं त्या पद्धतीने काम करतात.